माझ्या मुलीवर खूप गर्व आहे माझं. कारण ती सकाळी 5 वाजेपासून जी बसायची अभ्यास करायला, तर ती रात्री 10 पर्यंत आपला अभ्यास पूर्ण करायची आणि खूप तिथली जिद्द आणि मेहनत तिने खूप केली. त्याच्यामुळेच तिला हे यश संपादन करू शकली ती आणि जिल्ह्यातून आपला पहिला क्रमांक गाठला. मी तिच्या पप्पांनी सुद्धा तिला खूप गाईडन्स केलेलं आहे ह्या गोष्टीमध्ये. हॅलो. माझ्या मुलीला मी जे गाईडलाईन दिली आहे, मधामधात ती मला गाईडलाईन विचारली आणि तुझं गोंधळल्यासारखं झालं, तर मी तिला व्यवस्थित प्रकारे टाईम मॅनेजमेंट शिकवलं आणि जिद्द आणि चिकाटी असली आणि मनात गोल असायला पाहिजे. एक अचिव्हमेंट जे आज आलं आहे, तर मनात गोल असायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला त्या मार्गावर आपण खूप मेहनत करतो आणि त्याचं यश जे आज आलेलं आहे, त्याच्यामुळेच आलेलं आहे की मनात काहीतरी आपला गोल असायला पाहिजे की मी भविष्यात हे करणार आहे ना, त्या मार्गाने आपण आपली मेहनत रीतसर आणि टाईम मॅनेजमेंटला लावून आपण करत असतो. कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करणं 10 ते 12 तासचा अभ्यास आहे आणि तिच्या ह्या यशाच्या मागे हाच एक महत्त्वाचं कारण आहे. नमस्कार, माझे नाव सानिया मंगेश नारनवरे. मी बेला इथे राहते. क्लास 12मध्ये मी 96% स्कोर केला आहे सायन्स स्ट्रीममध्ये. मी 12थमध्ये महर्षी विद्या मंदिर फुलमोगरा येथे होती. मी 6मध्ये माझी ॲडमिशन नवोदय विद्यालयामध्ये झाली. 6 to 11th मी नवोदयमध्ये होती. तिथं कोचिंग नसल्यामुळे मी 12थमध्ये महर्षीमध्ये ॲडमिशन घेतली. महर्षीमध्ये मी रेग्युलर स्कूल करत होती आणि सायंकाळी माझी ऑनलाईन क्लासेस सुरू होती. मी नीटची कोचिंग लावली होती. 4 ते 8:30पर्यंत माझी क्लासेस राहत होती. तर टाईम बरोबर मॅनेज होत होता. शाळेतून आल्यानंतर मी इकडे कोचिंग करत होती नीटसाठी. 1 वर्ष मेहनत केली आणि रिझल्ट आलं, चांगलं आलं. क्लास 12मध्ये मला सायन्स स्ट्रीममध्ये 96% मिळाले. फिजिक्सकडे माझी जास्त आवड होती, म्हणून फिजिक्सचा मी जास्त अभ्यास केला आणि बायो तर पहिल्यापासून आवडतच होता, म्हणून डॉक्टरसाठी म्हणजे नीटसाठी प्रयत्न केलं आणि मी डिस्ट्रिक्ट टॉप केला आहे. मी दिवसातून ॲव्हरेज बघितलं तर 10 ते 12 तास माझा अभ्यास होत होता. सेल्फ स्टडीज केली आणि ऑनलाईन कोचिंग लावली होती, तर त्याने पण खूप मदत केली. जर तुम्हाला कोणती एक्झाम नीट असो किंवा जेई असो किंवा 12th बोर्डही असो, जर कोणती एक्झाम क्रॅक करायची आहे तर मेहनत जरुरी आहे. मेहनत आणि रेग्युलर करायला पाहिजे. चिकाटीने बसायला पाहिजे. मिनिमम 10 to 12 आवर्स तरी तुम्हाला बसायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खेळ वगैरे पण तेवढेच महत्त्वाचे आहेत. तुम्ही आपल्या आवडी वगैरे पण तुमचे जे हॉबी आहेत किंवा जेही काही गोष्टी तुम्हाला आवडतात तिथेही तुम्ही वेळ द्यायला पाहिजे. अभ्यासासोबत ह्या सगळ्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट असतात. आणि मी हेच म्हणणार की ही मेहनत जास्त घ्या. हे वर्ष खूप इम्पॉर्टंट असतात. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.